राज्यमंत्री पदावर नाखुश, आता एनसीपीला मोदी सरकारकडून मोठी ऑफर। अजित पवार नकार तरी कसा देणार? अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करणार आहे। यापूर्वी केवळ राज्यमंत्री पदावर बोळवण करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, पण आता मोदी सरकारमध्ये अजित पवार गटाला काहीतरी विशेष मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाला स्थान न मिळाल्याने त्यांची मोठी चर्चा झाली। तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांना सोबत घेतल्याने निवडणुकीत फटका बसल्याचा हल्लाबोल झाला, त्यामुळे नाराजी वाढली होती। लोकसभेत अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे। त्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री ऑफर देण्यात आली होती, पण ही बोळवण असल्याचे लक्षात येताच ज्येष्ठतेचे कारण देत अजित पवार गटाने त्याला नकार दिला होता। यापूर्वी कॅबिनेटपदी काम केल्यानंतर राज्यमंत्रीपद काम करणे योग्य नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं होतं। अजित पवार गट नाराज असल्याचे समोर आल्यानंतर भाजपने ही नाराजी दूर करण्यासाठी एक फॉर्म्युला शोधलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे। या पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला। त्यांना संसदेत मागील दाराने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। यापूर्वीही एक जागा भाजप कोट्यातून देणार असल्याची चर्चा होती। भाजप कोट्यातून राष्ट्रवादीचा एक नेता राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा रंगली होती। सुनेत्रा पवार यांचा अर्ज प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागी भरण्यात आला होता। त्यावर पक्षांतर्गत नाराज नेत्याला पाठविण्याची तर तयारी करण्यात येत नाहीये ना। राज्यात भाजपच्या 2 राज्यसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार त्यातील एक जागा कदाचित राष्ट्रवादीच्या पारड्यात पडू शकते। पियुष गोयल हे लोकसभेत गेल्याने त्यांच्या रिक्त जागेसंबंधीची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे।